मंडळी, राजकारणात काही निवडणुका अशा असतात ज्या दिसायला छोट्या पण परिणाम मात्र मोठे देऊन जातात. विधान परिषदेची ही निवडणूक त्यातीलच एक. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तब्बल 9 आमदारांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपतोय आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय गणित मांडण्याची वेळ आलीय. एप्रिलमध्ये होणाऱ्या या निवडणुकींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गुप्त मतदान. वरवर हे साधं वाटतं, पण या निवडणुकीत इथेच खरी गेम फिरते. कारण पक्षानं दिलेल्या व्हीपपेक्षा आमदारांच्या मनात काय चाललंय हे कुणाला कळत नाही. आणि याच गुप्त मतदानामुळे आधीच्या निवडणुकांमध्ये मतांची फाटाफूट झाली होती. आता परिस्थिती अशी आहे की विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक सोपी नाहीये. एकीकडे आमदारांना एकत्र ठेवायचं, तर दुसरीकडे अचूक उमेदवार निवडायचा. हे दोन्ही मोठं आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुती मात्र संख्याबळात मजबूत दिसते. त्यामुळे बहुतांश जागांवर त्यांची पकड राहणार आहे. म्हणूनच या निवडणुकीत संख्याबळाचं गणित कसं असेल, कोणाच्या वाटेला किती जागा येणार आणि कोणाला पुन्हा संधी मिळणार याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. मंडळी, विधान परिषदेच्या रिकाम्या होणाऱ्या 9 जागांसाठी लवकरच निवडणूक जाहीर होणार आहे. नुकतीच राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक पार पडली आणि त्यानंतर आता ही विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 7 जागांपैकी महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा आली होती. त्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांची सेना, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटात मतभेदही दिसून आले होते. मात्र शेवटी तडजोड करून शरद पवार यांना आघाडीतून संधी देण्यात आली. पण त्या बदल्यात आता विधान परिषदेच्या या 9 जागांसाठी निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाच्या वाट्याला एकही जागा मिळणार नाही अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आघाडीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. या निवडणुकीत निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये मोठ्या नावांचा समावेश आहे. त्यामध्ये ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे, शिंदे सेना, शिंदे गटाच्या नीलम गोरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, तर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, तसेच भाजपचे रणजित सिंग मोहिते पाटील, संजय केणकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे यांचा समावेश आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय नसून प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. मंडळी, मे 2020 मध्ये हेच सर्व सदस्य विधानसभेतील सदस्यांच्या माध्यमातून बिनविरोध विधान परिषदेत निवडून गेले होते. त्यावेळी महाविकास आघाडीला 5 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला 4 जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसतेय. सध्या महायुतीकडे तब्बल 235 उमेदवारांचे भक्कम संख्याबळ आहे. तर मवियाकडे माकप आणि शेकपासह मिळून सुमारे 48 आमदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवाराला पहिल्या फेरीत विजयी होण्यासाठी जवळपास 28 मतांची गरज भासणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचे मिळून विधानसभेत केवळ 46 आमदार आहेत. त्यामुळे आघाडीनं 2 जागा लढवायच्या ठरवल्यास त्यांना इतर छोट्या पक्षांच्या मदतीवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्याचबरोबर स्वतःची मते फुटणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीनंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यानं सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांच्या मतांमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे मंडळी, मवियासाठी ही विधान परिषदेची निवडणूक एक मोठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. म्हणजे काय, तर संख्याबळ पाहिलं तर महाविकास आघाडीच्या वाट्याला या 9 जागांपैकी फक्त 1 ते 2 जागा मिळू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या एका पक्षाला या निवडणुकीत त्यांचा उमेदवार देता येणार नाही. आणि त्यात सुद्धा इतर छोट्या पक्षांचा पाठिंबा दिला नाही तर महाविकास आघाडीला एका जागेवरच समाधान मानावं लागणार आहे. तर दुसरीकडे महायुतीत मात्र शिवसेना शिंदे गट 2 आणि राष्ट्रवादी यांच्या वाट्याला 1 जागा येऊ शकते. तर उर्वरित 4 जागांवर भाजप यांचा दावा करेल अशी चर्चा आहे. यामध्ये पण शिवसेनेकडून पुन्हा एकदा नीलम गोरे यांना संधी मिळेल असे बोललं जातंय. सुनेत्रा पवार, अमोल मिटकरी यांच्या जागेवर दुसऱ्याला संधी देतील अशी देखील चर्चा आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या या निवडणुकीत अजून एक महत्त्वाचे चित्र समोर येताना दिसतंय. ते म्हणजे 9 जागांपैकी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट हे दोन्ही पक्ष प्रत्येकी 1 जागा लढण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा रंगतीये. यामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. नुकताच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला होता आणि त्यांना बिनविरोध निवडून आणलं होतं. त्यामुळे आता याच बदल्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत शरद पवार गटाकडून उमेदवार दिल्या जाण्याची शक्यता कमी मानली जातेय. म्हणजेच एक प्रकारचं समजुतीचं राजकारण इथे दिसून येतंय. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार हे जवळपास फिक्स झालंय. तर काँग्रेस कोणाला संधी देणार याबद्दल अजून स्पष्टता दिसून येत नाही.
यासोबतच या निवडणुकीत आणखी एक रोचक वळण म्हणजे भाजपची रणनीती. विधान परिषदेत असलेले 4 पैकी गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड हे तिघे आता विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. त्यामुळे यावेळी भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. पण या सगळ्यात जास्त लक्ष लागलंय ते रणजितसिंग मोहिते पाटील यांच्या निर्णयाकडे. सोलापूरच्या राजकारणात गेल्या काही काळात झालेल्या घडामोडींमुळे त्यांचं पक्षाशी अंतर वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे भाजप त्यांना पुन्हा संधी देणार का, की एखादा नवीन पर्याय पुढे आणणार, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय. म्हणजेच मंडळी, भाजपसाठी ही केवळ जागा जिंकण्याची निवडणूक नाही, तर नवीन चेहरे पुढे आणायचे की जुने समीकरण पुन्हा जुळवायची ही एक संधी आहे. म्हणूनच मंडळी, ही निवडणूक वरकरणी 9 जागांची वाटली तरी प्रत्यक्षात ती महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. एका बाजूला महायुती आपलं भक्कम संख्याबळ दाखवत विजयाचा आकडा वाढवण्याच्या तयारीत आहे, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरत चाललेली आहे. कारण इथे फक्त जागा जिंकायच्या नाहीत, तर आपली एकजूट टिकून ठेवायची आहे. गुप्त मतदान, क्रॉस वोटिंगची भीती, अंतर्गत नाराजी या सगळ्या गोष्टी या निवडणुकीला अजूनच जास्त गुंतागुंतीची बनवतात. आणि त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत कोण कोणाला साथ देणार हे सांगणं कठीण ठरतं. मंडळी, आज सभागृहात कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या 9ही सदस्यांना निरोप दिला जाईल आणि लवकरच या रिकाम्या जागांसाठी राजकीय हालचाली सुरू होतील. बाकी तुम्हाला काय वाटतं, या रिकाम्या होणाऱ्या जागांवर कोणाची वर्णी लागेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.